चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितला आणि टायटलमध्ये वाचलाय, जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की अखेर 15 एप्रिल नंतर आपण सोयाबीन विकावं की मग थांबवावं, कशात होऊ शकतो आपल्या सर्वांचा जास्तीत जास्त फायदा, 15 एप्रिल नंतर सोयाबीन विकल्याने की मग 15 एप्रिल नंतर सोयाबीन न विकता तेजीची वाट बघत थांबल्याने। चला तर मग आपल्या मनातील या महत्त्वाच्या प्रश्नाचे आज उत्तर प्राप्त करून घेऊया। याच्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्याला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यावं। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला पाहावयास मिळत राहतो। या ठिकाणी आता सतत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार 15 एप्रिल नंतर सोयाबीन विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे, कशात होणार आपल्या सर्वांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा, 15 एप्रिल नंतर सोयाबीन विकल्याने की मग 15 एप्रिल नंतर सोयाबीन न विकता तेजीची वाट बघत थांबल्याने। चला या महत्त्वाच्या प्रश्नाचं इथं उत्तर प्राप्त करून घेऊया। पण या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं म्हटलं तर 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मंदी हे जाणून घ्यावं लागेल। हे जाणून घेण्यासाठी सध्या सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, 15 एप्रिल नंतर कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात व याचा सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो, जर या प्रश्नांची आपण उत्तरे जाणून घेतली तरच आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं आपणास उत्तर मिळेल की 15 एप्रिल नंतर आपण सोयाबीन विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची आता एक एक करून अचूक उत्तरे जाणून घेऊयात आणि सरते शेवटी हे पण जाणून घेऊयात की 15 एप्रिल नंतर आपण सोयाबीन विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी आहे ती दरपातळी कुठेतरी सध्याच्या कंडिशनला किती आहे, 5,100 रुपये प्रति क्विंटल पासून 5,400 रुपये प्रति क्विंटल। जर मागच्या आपण एक 15-20 दिवसाचा विचार केला तर सोयाबीनची दरपातळी ही जिथल्या तिथं आहे। पण तुम्हाला सांगतो 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% बदल होणार आहे। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अल निनो अथवा सुपर अल निनो। लक्षात घ्या 10 एप्रिल ते 15 एप्रिलच्या दरम्यान भारतीय हवामान खात्याचा पावसाबद्दलचा पहिला अंदाज येणार आहे, म्हणजे मान्सून बद्दलचा। याच्यामध्ये अल निनो बद्दल या ठिकाणी स्पष्टता येईल आणि अल निनो अथवा सुपर अल निनो यावरती शिक्कामोर्तब झाला तर लक्षात घ्या भविष्यात सोयाबीनचं उत्पादन हे प्रचंड घटणार। या भीतीपोटी सोयाबीनची खरेदी प्रचंड वाढणार आणि त्याचबरोबर सोयाबीनची विक्रीसुद्धा प्रचंड घटणार। यामुळं काय होणार, 15 एप्रिल नंतर सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप असणार आहे हाच गॅप सोयाबीनच्या दराला तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमुळे सोयाबीनचा बाजारभाव कमीत कमी 200 ते जास्तीत 300ची तेजी 15 एप्रिल नंतर तात्काळ दाखवणार आहे। या तेजीमध्ये सोयाबीनचा दर 5,300 ते 5,700च्या दरम्यान जर पोहोचला तर आश्चर्य अजिबात वाटायला नको। पण लक्षात घ्या ही तेजी काही इथंच थांबणार नाही। भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव ऑगस्टपर्यंत 7,000 गवसणी घालू शकतो। यामुळे 15 एप्रिल नंतर सोयाबीन विकावं की थांबावं याचा निर्णय हा विचार करून घ्यावा। ज्यांना पैशाची गरज आहे त्यांनी 15 एप्रिल नंतर या तेजीमध्ये 50% सोयाबीन विकावं, 50% सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरावं आणि जे थांबू शकतात त्यांनी जर ऑगस्ट महिन्यापर्यंत वाट बघितली तर 1,000 ते 1,500 रुपये प्रति क्विंटलचा फायदा आपणास या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो। सरते शेवटी आपल्या परिस्थितीनुसार आपण सर्वांनी आर्थिक जी घडामोड आहे ते बघून निर्णय घ्यावा एवढीच आपणास विनंती। पण 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या बाजारभाव सुधारणा होणार हे मात्र 100% अटळ। भविष्यात देशात सोयाबीनचा भाव कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रांनो सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।